एक महत्त्वाची बातमी एअर इंडियाकडून दिल्ली आणि मुंबईतून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना अहमदाबादमध्ये येण्यासाठी ही विमान व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुंबईहून अहमदाबादसाठी रात्री 11 वाजता विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दिल्लीतून रात्री 11 वाजता ही विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दिल्ली आणि मुंबईवरून विशेष विमानाची व्यवस्था एअर इंडियाकडून केली गेलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना अहमदाबादमध्ये येण्यासाठी ही विमान व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुंबईहून अहमदाबादसाठी रात्री 11 वाजता विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर दिल्लीतून देखील रात्री 11 वाजता एका विमानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना अहमदाबादमध्ये पोहोचण्यासाठी ही विमान व्यवस्था करण्यात आली आहे। तर टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर झाली आहे। बीजे मेडिकल कॉलेजची इमारतही टाटा ग्रुप बांधून देणार आहे। टाटा ग्रुपचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांच्याकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। 1 कोटींची मदत त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे मृतांच्या नातेवाईकांना। तसंच बीजे मेडिकल कॉलेजची जी इमारत दुर्घटनाग्रस्त झालेली आहे ती इमारत देखील बांधून देण्याचं एन चंद्रशेखरन यांनी म्हटलेलं आहे। यांच्याकडून ही 1 कोटींच्या मदतीची घोषणाही करण्यात आलेली आहे। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना आता 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर झालेली आहे। बीजे मेडिकल कॉलेजची इमारतही टाटा ग्रुपकडे बांधून देणार आहे। तर या घटनेबद्दल मी तीव्र दुःखी। आपल्या सर्वांसाठी हा कठीण दिवस। एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ कॅम्बेल विल्सन यांनी ही प्रतिक्रिया दिली। अपघातानंतर त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया सध्या समोर आलेली आहे।